नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? ठीक ना? तर तुमचे सीजन स्टडी या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आत्ता 9वीतील विषय हिंदी प्रथम सत्र म्हणजेच फर्स्ट टर्मची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर खूप सोपा आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल, तेव्हाच तुम्हाला पेपर समजेल. तर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पाहायला मिळतील. तर मित्रांनो, हा पेपर तुम्हाला 80 गुणांचा असून तुम्हाला त्यासाठी समय म्हणजे तुम्हाला 3 घंटे त्याला टाईम आहे पेपर सोडण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला पेपर पूर्ण व्यवस्थित समजेल. तर चला मित्रांनो, आपण पेपर स्टार्ट करू. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला इथं सूचना दिलेल्या आहेत, ज्या की तुम्हाला पेपर सोडवताना ते ज्या सूचना आहेत त्या फॉलो करायच्यात. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर मित्रांनो, तुम्हाला इथं जे एक तुमच्या पुस्तकातील धड्यातील एक इथं पॅरेग्राफ दिला आहे, तो तुम्हाला अगोदर व्यवस्थित वाचायचा आहे. पॅरेग्राफ पाहून घ्या. हा पॅरेग्राफ तुम्हाला अगोदर व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर इथं पहिला प्रश्न आहे, संजाल पूर्ण कीजिए, म्हणजे ही आकृती पूर्ण करायची आहे. घर में बिल्ली पालने के कारण, म्हणजे घरात मांजर का पाळली, ती चार म्हणजे 4 उत्तरं तुम्हाला ह्यातून लिहायचे आहेत. पॅरेग्राफमधून बघून इथं ह्या चौकटी भरायच्या आहेत. तर इथं दुसरा प्रश्न आहे, घटनाक्रम उचित क्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए. म्हणजे इथं जे वाक्य लिहिलेले आहेत हे तुम्हाला खालती वरती लिहिलेले आहेत, तर हे तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचे आहेत, म्हणजे बरोबर एकाखाली एक लिहायचे आहेत. तर मित्रांनो, खाली आहे तिसरा प्रश्न, शब्द संपदा म्हणजे व्याकरण. तर परिच्छेद से समानार्थी शब्द ढूंढकर लिखिए. म्हणजे इथं तुम्हाला सलाह हा जो शब्द आहे त्याला त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द आलेला आहे तो लिहायचा आहे, आणि आदरला सुद्धा त्या समानार्थी शब्द आलेला आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. खाली आहे, निम्नलिखित शब्दों के लिंग बदल कर लिखिए. चूहा आणि बिल्ली ह्याचं तुम्हाला लिंग बदलून लिहायचं आहे. खाली इथं स्वमत आहे, प्राणी हमसे कहते हैं जियो और जीने दो, इस विषय पर स्वमत प्रकट कीजिए. तर तुमचं ह्या विषयावर थोडं तुम्ही 8-10 ओळी लिहू शकता, त्याचे तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. त्यानंतर खाली आहे, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. इथं मित्रांनो परत एक परिच्छेद आहे, परिच्छेद पूर्ण पाहून घ्या अगोदर. हा इथून हा चौरस आहे ना, हा तुम्हाला परत एक परिच्छेद आहे, आणि खाली सुद्धा आहे, हे पहा, हा आणि हा सुद्धा आहे त्यामध्ये वरती, कारण ते पान भरलं म्हणून खाली लिहिलेलं आहे. तर त्याचे प्रश्न मित्रांनो सुरुवात आहेत इथून, आकृती पूर्ण कीजिए. ही आकृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, निम्नलिखित विधानों के सामने सही या गलत लिखिए. म्हणजे चूक की बरोबर तुम्हाला हे 2 इथं लिहायचे आहेत. अगोदर उतारा तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे. उपयुक्त गद्यांचे 2 ऐसे प्रश्न तयार कीजिए जिनका उत्तर निम्नलिखित शब्द हो. द्वारपाल आणि दुसरा आहे म्युझियम. तुम्हाला असे 2 प्रश्न तयार करायचे आहेत ज्याचं उत्तर द्वारपाल असेल आणि म्युझियम असेल, असे 2 प्रश्न तयार करायचे आहेत, जे तुम्हाला ह्या उत्तरात मिळून जाईल. ओके. त्यानंतर तिसरा आहे, शब्द समूह के लिए एक शब्द लिखिए. द्वार पर नियुक्त व्यक्ती, त्या तुम्हाला उत्तरात ह्याचं उत्तर 100% मिळून जातं आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा आहे, मानक वर्तनी के अनुवार शब्द लिखिए. व्यक्ती, तिथे तुम्हाला वर्तनी शब्द लिहायचा आहे, ते सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. स्वमत लिहायचं आहे, पर्यटन से होने वाले लाभ के बारे में 8 से 10 पंक्तियां में अपना विचार लिखिए. म्हणजे तुम्ही जे निसर्ग बाहेर पाहायला वगैरे जाता, फिरायला जाता, सहलीला जाता, त्याबद्दल तुम्हाला काय लाभ होतो ह्याबद्दल तुम्हाला तिथं 8 ते 10 ओळी त्यांनी लिहायचे सांगितल्यात, तर त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. त्यानंतर खाली ई आहे, तिथं सुद्धा तुम्हाला एक परिच्छेद दिला आहे, तो वाचायचा आहे व्यवस्थित, आणि तिथे सुद्धा तुम्हाला त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहायचे. परिच्छेद आधी व्यवस्थित वाचायचा आहे मित्रांनो. संजाल पूर्ण कीजिए. ऋषिमुनियों की नज़र में चोर की भाषा, इथं तुम्हाला त्याच्या खाली उत्तर सापडेल. परत
दुसरा आहे महात्मा गांधी की समस्त जीवन दर्शन, तुम्हाला इथं ती चौकट भरायचं आहे. श्रम का महत्व, इस विषय पर आपने 25 से 30 शब्दों में लिखिए. श्रम म्हणजे कष्टाचे फळ, ह्या विषयावर तुम्हाला 25 ते 30 शब्दात लिहायचं आहे शॉर्टमध्ये. ओके. त्यानंतर इथं आले आहे आता कविता. ज्या तुम्हाला कविता आहेत हिंदीच्या पुस्तकात, त्या कविताचे तुम्हाला इथं पॅरेग्राफ आलेत, त्याचेसुद्धा तुम्हाला इथं आकृत्या वगैरे पूर्ण करायच्यात. त्या पॅरेग्राफमधून उत्तर लिहायचे मित्रांनो. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. आकृती पूर्ण कीजिए. किरणों के खेलने का स्थान, मित्रांनो हे पहा, ही जी आहे ह्या 2 पॅरेग्राफ आहेत कविताचे. हे 2 पॅरेग्राफ अगोदर वाचायचे आणि त्यानंतर इथं उत्तर तुम्हाला लिहायचे. यह फैली हुई हे चांदणी, चांदणी कुठं पसरली आहे ते आहे तुम्हाला हे 4-8 ओळी वाचल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. त्यानंतर दुसरा आहे आकृती पूर्ण कीजिए. धरती खुशी व्यक्त करती है, धरती खुशी क्या व्यक्त करती है ते तुम्हाला इथून सापडून लिहायचं आहे. सुंदर कहा गया है जिसे वह, तर ते सुद्धा तुम्हाला यात मिळून जाईल. 3 नंबर आहे उपयुक्त पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लीजिए. म्हणजे हे ज्या 4 ओळी आहेत ना त्याचा तुम्हाला त्यातला अर्थ लिहायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा उतारा आहे, परत त्यामध्ये प्रश्न क्रमांक आहे, त्यास तुम्हाला हा उतारा आहे मित्रांनो. आणि त्याच्या इथं जे आहेत त्या आकृत्या तुम्हाला त्याच्या परत पूर्ण करायच्यात. त्यानंतर इथं दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे, ते तुम्हाला ह्या उतार्यात मिळून जातील. 2 नंबरच्या उतार्यात तुम्हाला हे इथले पूर्ण उत्तर मिळून जातील मित्रांनो. उपयुक्त गद्यांश की पहिली 4 पंक्ती का सरळ अर्थ लीजिए. तर मित्रांनो इथं ज्या पहिल्या 4 ओळी त्याचा अर्थ लिहायचा आहे आणि जे इथं वरती होतं ना ह्याच्या खालच्या ज्या 4 ओळी आहेत त्याचा अर्थ लिहायचा आहे. ओके, हे समजून घ्या व्यवस्थित. त्यानंतर तुम्हाला आहे विभाग 3 पूरक पठण, त्याला तुम्हाला 8 मार्क आहेत. निम्नलिखित पठित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. तर परत तुम्हाला हा जो उतारा आहे तो व्यवस्थितपणे वाचायचा आहे मित्रांनो. उतारा व्यवस्थितपणे पाहून घ्या, अगोदर वाचून घ्या, त्याच्यानंतरच प्रश्नाचे उत्तरं लिहा. संजाल पूर्ण कीजिए, इथं सुद्धा तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. चौकीदार के सामने सोने का समय, तर ते तुम्हाला उतारा वाचल्यानंतर मित्रांनो 100% कळून जाईल. त्यानंतर दुसरं पण आहे चौकीदार को अधिक ध्यान रखना पड़ता है जिनका, तर ते सुद्धा तुम्हाला उतारा वाचल्यानंतर व्यवस्थित लक्षात येईल मित्रांनो. त्यानंतर इथं दुसरा आलेला आहे पुलिस समाज के रक्षक, इस बारे में अपने 25 ते 30 शब्द में लिखिए. पोलीस समाज के रक्षक म्हणजे पोलीस आपले कसं रक्षक करतात ह्याबद्दल तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे लिहू शकता मित्रांनो तुमच्या मनाने. त्यानंतर खाली आहे निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. इथे सुद्धा तुम्हाला कविताच्या लाईन आल्यात काही, ते वाचायचे व्यवस्थित अगोदर आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे. तर तारे का आने जाने का रंग, रात के समय और भोर होने के समय. त्यानंतर दुसरी इथं आहे लोटा होता है ऐसा, तर ते सुद्धा तुम्हाला लोटा कैसा होता है हे इथं तुम्हाला उत्तर भेटून जातील. ढोलक की उपयोगिता, इस विषय पर अपने विचार स्पष्ट कीजिए. हे सुद्धा मित्रांनो खूप सोपं आहे, तुम्हाला त्यातून मिळून जाईल. त्यानंतर विभाग 4 आहे भाषा अध्ययन, म्हणजेच व्याकरण तुम्हाला आता 4थ्या प्रश्नात लिहायचं आहे मित्रांनो. सूचनाओं के अनुसार कृत्या पूर्ण कीजिए. अधोरेखित शब्द के शब्दभेद पहचान कर लिखिए. जमुना के फूल पर कुछ आदमी पकडे गए, ह्याचा तुम्हाला शब्दभेद लिहायचा आहे मित्रांनो, तर ते तुम्हाला मिळून जाईल. निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अपने वाक्य में प्रयोग कीजिए. धीरे धीरे वाह, ह्याचं कोणत्या पण एका वाक्यात तुम्ही ह्याला वापरू शकता, यूज करू शकता आणि ती लाईन लिहू शकता उत्तर म्हणून. कृती पूर्ण कीजिए, हे तर तुम्हाला येईलच. त्यानंतर 4था प्रश्न आहे निम्नलिखित वाक्यों में से किसी भी एक सहायक क्रिया को पहचान कर उसका मूल रूप लिखिए. तर तुम्हाला अगोदर मित्रांनो हे 2 वाक्य वाचायचे. त्यानंतर तुम्हाला रमेश बाजार से सामान ले आओ,
ह्यामध्ये तुम्हाला सहाय्यक कोणतं आहे आणि क्रियापद कोणतं आहे हे तुम्हाला ओळखून इथं लिहायचं आहे मित्रांनो. वह समय से काम पूरा नहीं कर पाया, तर ह्यामध्ये ना सहाय्यक कोणतं आहे आणि क्रिया कोणती आहे हे तुम्हाला इथून ओळखून या वाक्यातून इथं लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 5वा, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. बोलना और सोना प्रथमार्थक और आणि द्वितीयार्थक तुम्हाला इथं ह्याचे उत्तर लिहायचे आहेत. निम्नलिखित मुहावरे में से किसी भी एक मुहावरे का अर्थ लिखना है. कसर न छोड़ना, तिल तिल मिटना. ह्यातून कोणत्या पण एका मुहावऱ्याचा तुम्हाला हिंदीमध्ये म्हणजे अर्थ लिहायचा आहे मित्रांनो. त्याला तुम्ही किंवा पण आहे अथवा पण आहे. तुम्ही एकतर 6वा हा लिहू शकता, नाहीतर खाली अधोरेखित वाक्यांश के लिए उचित मुहावरे का चयन करने वाले से फिर से लिखिए. तर तुम्ही ह्या दोन्हीपैकी कोणता पण एक क्वेश्चन सोडू शकता मित्रांनो. त्यानंतर 7वा आहे, निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. मेरा भाग्य में तो हमेशा नुकसान उठना ही बदा है. आणि दुसरा आहे, इतनी बड़ी बात तुम्हारी मालकिन ने मुझे बताई तक नहीं. तर यातून तुम्हाला काय लिहायचं मित्रांनो, प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक, म्हणजे ह्यातून तुम्हाला एक कारक ओळखून लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर 8वा प्रश्न आहे तुम्हाला, निम्नलिखित वाक्य में से उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. अरे क्या मैं झूठ बोल रहा हूँ. ह्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे. जेवढे विरामचिन्ह असतात तेवढं त्यात ह्यामध्ये जे उचित विरामचिन्ह आहेत ते तुम्हाला त्यामध्ये वापरायचे मित्रांनो. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी दो वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. तर ह्यामध्ये तुम्हाला इथं लिहिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही हे व्यवस्थितपणे वाचा व लिहा. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. इस ग्रह का नाम ही बड़ा विचित्र है. त्यानंतर पुढचं आहे तुम्हें अपना काम करना है, आज्ञार्थक वाक्य. आणि त्यानंतर दुसरा आहे मित्रांनो, एक बिल्ली लाई गई, निषेधार्थक वाक्य. निम्नलिखित. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी दो वाक्य शुद्ध लिखिए. म्हणजे हे जे वाक्य आहेत ते चुकीचे लिहिलेले आहेत, तुम्हाला ते शुद्ध वाक्य करून लिहायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर इथं तुम्हाला 5वा प्रश्न आहे, पत्रलेखन करायचं आहे तुम्हाला. निम्नलिखित जानकारी के अनुसार आधार पर पत्रलेखन कीजिए. विषय इथं तुम्हाला दिलेले आहेत, 2 विषय दिलेले आहेत. 2 पैकी तुम्ही कोणता पण एक चूज करा आणि ते पत्र तुम्हाला लिहायचं आहे. निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न कीजिए जिसका उत्तर एक वाक्य में हो. मित्रांनो, हा जो शॉर्टकट पॅरेग्राफ आहे ना, त्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे आहेत ज्याचं एका वाक्यात उत्तर येईल. खाली वृत्तांत लेखन आहे. वृत्तांत लेखन म्हणजे तुम्हाला इथं विषय दिला आहे, अपने विद्यालय में मनाए गए हिंदी दिन समारोह का वृत्तांत 60 से 80 शब्दों में लिखिए. वृत्तांत में स्थल काल घटना का उल्लेख अनिवार्य है. तर तुम्हाला इथं वृत्तांत लिहायचं आहे. वृत्तांत. त्यानंतर इथं कहाणी म्हणजे तुम्हाला इथं गोष्ट लिहायची आहे. विषय तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली आहे, निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन तयार कीजिए. विज्ञापन म्हणजे बातमी तयार करायची. तुम्हाला तिथं विषय दिलेला आहे, बातमी तयार करायची. तुम्हाला तिथं 5 मार्काला तो प्रश्न येणार आहे. आणि शेवटचा सगळ्यात लास्ट प्रश्न आहे निबंध लेखन. निबंध लेखन तुम्हाला 80 नाहीतर 100 मार्काचं 80 ते 100 शब्दापासून तुम्हाला एक व्यवस्थित निबंध तयार करायचा आहे. ग्रंथ मेरे गुरु, दूरदर्शन से लाभ या हानी, नदी की आत्मकथा, हे 3 विषय आहेत. 3 पैकी कोणता पण एक विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यापैकी विषय निवडून व्यवस्थित निबंध लिहायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका पूर्ण संपलेली आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका समजली असेल तर मित्रांनो, अजून तुम्हाला जी प्रश्नपत्रिका लागेल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला द्यायचा ते प्रयत्न मी नक्कीच करेल. थँक्यू.